नगरपालिकेची घोषणा झालेली आहे। लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणूक महापालिका होणार आहे। सन्माननीय साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की कोल्हापुरामध्ये या सर्व निवडणुकांसाठी आपल्याला अत्यंत चांगलं वातावरण आहे। कोल्हापूर जिल्हा हा शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा आहे आणि यामुळे आज विधानसभेमध्ये आपले 5 आमदार निवडून आलेले आहेत। या ठिकाणी जरा गोंधळ करू नका प्लीज। उमेश रेळेकर, गोंधळ न करता एकेकाला हात घ्या ना। आज कोल्हापूर उत्तर म्हटलं तर 7 पैकी 6 वेळा शिवसेनेचा आमदार या ठिकाणी निवडून आलेला आहे। साहेब, आम्ही 2010 साली निवडणुका लढलो, 77 पैकी 77 जागी आपण शिवसेना लढली। 2000 जागी लढलो। निवडणुकीच्या 2 दिवस अगोदरपर्यंत शिवसेना सत्तेवर येणार अशी परिस्थिती असायची, पण शेवटच्या 2 दिवसामध्ये विरोधकांच्याकडून जी काही पैशाची पेरणी केली जायची त्यामुळे आपण पाठीमागे पडत गेलो। आणि निश्चितपणे मला खात्री आहे, माझी सर्व शिवसैनिकांना डाव्या बाजूच्या विनंती आहे, जरा आपण शिस्त पाळा। रमेश पोरेकर साहेब, जरा शिस्तीत सगळ्यांना एकेकाला हात घ्या। आज खऱ्या अर्थानं नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही नगरपालिका येत्या, मी चांगल्या पद्धतीने महायुतीला सोबत घेऊन या नगरपालिकांच्यावर शिवसेनेचा आणि महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारची मी आपल्याला ग्वाही देतो। त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषदा असतील, येणारी महापालिका असेल, साहेब आपल्याकडे येणाऱ्यांचा मोठा ओघ आहे। विविध पक्षातून आपल्याकडे इच्छुक उमेदवारीसाठी येत आहेत। आज देखील 15 जणांचा या ठिकाणी नगरसेवक आणि माजी महापौर वगैरे सर्वांचा प्रवेश होतोय। माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण मंत्री असताना अनेक कामं या कोल्हापूरसाठी केलेले आहेत। अनेक गोष्टी या ठिकाणी मला सांगता येतील। आपण रंकाळ्याला निधी दिलेला आहे, आपण कन्व्हेन्शन सेंटर केलेलं आहे, आपण जवळपास 600 कोटी रुपये अमृत योजनेतून ड्रेनेजच्या लाईनसाठी दिलेले आहेत। अशा प्रकारची अनेक मी कामं आपल्याला सांगू शकतो की जेणेकरून या कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्याला देखील लवकर जायचं आहे। आज या ठिकाणी प्रचंड ओघ आहे, कार्यकर्त्यांच्या प्रवेशासाठी अनेक जण या ठिकाणी येत आहेत, मोठ्या प्रमाणात प्रवेश या ठिकाणी होत आहेत। साहेब, मी एवढंच सांगू इच्छितो की येणारी महापालिका ही आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे। काही छोटे मोठे प्रश्न जर आपण सोडवले तर निश्चितपणे आपण कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही। कोल्हापूरची हद्दवाढीचा विषय, यासह काही IT पार्कचा विषय, खंडपीठाचा विषय, कोल्हापुरातल्या रस्त्यांचा विषय, संपूर्ण आज एकंदरीत वातावरण जर पाहिलं तर आज या कोल्हापूरमध्ये पाहिली तर सन्माननीय साहेबांचं जो काही जनमानसामध्ये आज नाव आहे लक्षात येत आहे। आणि म्हणून आज मला असं वाटतं की निवडणुका पहिला नगरपालिका होतील आणि नंतर कोणत्याही निवडणुका होतील, निश्चितपणे शिवसेनेचा भगवा या सर्व ठिकाणी लागल्याशिवाय राहणार नाही। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।